नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण श्यामचे बंधुप्रेम हा जो दुसरा पाठ आहे या पाठाचं स्पष्टीकरण भाग 1 पाहिला होता. आता आपण स्पष्टीकरण भाग 2 पाहणार आहोत. श्यामचे बंधुप्रेम एक भावुक कथा. सुलभ भारती पुस्तकातील हा दुसरा पाठ आहे. आपण पाहिलं होतं की श्यामचा जो छोटा भाऊ आहे पुरुषोत्तम, त्याचा सदरा फाटलेला असतो आणि तो आईकडे हट्ट करतो की मला नवीन सदरा हवा आहे. त्याची आई समजूत घालण्यासाठी त्याला सांगते की तुझा अण्णा दादा जेव्हा मोठा होईल त्यावेळेस तो तुला नवीन सदरा शिवून आणेल. दर 6 महिन्याने नवीन सदरा आणेल. आणि पुरुषोत्तमही समजून घेतलेलं असतं त्याने आणि तो गप्प बसलेला असतो. पण ही गोष्ट श्यामच्या मात्र मनामध्ये राहते की आईनं आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे आपल्या छोट्या भावाला सदरा आणण्याची. आणि ज्यावेळेस तो दापोलीला जातो शाळेमध्ये त्यावेळेस तो ठरवून येतो की ज्यावेळेस आपण पुन्हा जाणार आहोत त्यावेळेस आपण आपल्या भावासाठी सदरा नेणार आहोत. आणि तो पैसे साचून सदराही शिवतो. आणि भर पावसामध्ये नदीला पूर आलेले असताना नदी नाले ओढे सगळे दुथडी भरून वाहत असताना तो निघालेला आहे. आता आपण पुढे पाहूया. रस्त्यातील खडीवर आली होती, सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार झाला. कडाड कडाड आवाज गरजत होते, विजा चमकत होत्या, खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूताच्या नाचातून मी चाललो होतो. म्हणजे बघा, त्या काळी काही आत्तासारखे रस्ते सडका नव्हत्या. त्यामुळे जे काही रस्ते होते त्याच्यावरची पावसाने माती वाहून गेली होती, खडीवर आलेली होती आणि ते दगड जे आहेत ते पायांना खुपत होते. पण अंधार पडण्यापूर्वीच घरी जायचं म्हणून श्यामची धडपड चालली होती. वर विजा कडाडत होत्या, अंधार पडलेला होता, विजा चमचम करत होत्या, खळखळ पाणी वाहत होतं आणि या पंचमहाभूतामधून हा श्याम जो आहे तो घरी चाललेला होता. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला, आई, अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. आता इथे जेव्हा श्याम घरी आलेला आहे तेव्हा तो ओला चिंब होऊन गेलेला आहे आणि त्याच्या भावानं त्याच्यासाठी दार उघडले आहे. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडेघरच्या पर्ऱ्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटलं. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. म्हणजे आल्याबरोबर त्याची विचारपूस केलेली आहे की तू कशाला एवढा पावसा पाण्याचा आलेला आहेस. हे जे काही पर्रे आहेत ह्या पर्ऱ्यांना म्हणजे हे ओढ्यांना पाणी आलेलं आहे. परवाच त्यांनी बातमी ऐकली की एक बाई त्या पाण्यातून वाहून गेलेली आहे. त्यामुळे एवढ्या पाण्यामध्ये तू यायला नको होतंस, असं वडिलांचं आणि आईचं म्हणणं पडलं. बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार? मी गरीब होतो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. म्हणजे ज्यावेळेस श्याम घरी आलेला आहे आणि त्याचं गाठोडं या पुरुषोत्तमने पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे लहान मुलांना सवय असते की कोणी नवीन पाहुणे आले किंवा कोणी आलं की त्यांना असं वाटतं की आपल्यासाठी यांनी काहीतरी नक्कीच आणलेलं असेल. तसं या पुरुषोत्तमाला सुद्धा वाटतं की माझ्या दादानं माझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे आणि तो ते गाठोडं सोडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला सापडलंही त्यामध्ये काहीतरी. काय बरं ते? कोट, नवीन कोट. पण श्यामचं असं म्हणणं आहे की तो केवळ कोट नव्हता, ते कापड नव्हतं, तर ते माझं हृदय होतं, ते माझं प्रेम होतं आणि ती माझ्या आईची शिकवण होती. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले. आई, हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगचा नाही, हा मला आणलाय. होय आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट?
मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठवला असेल. वडिलांनी विचारले. नाही, हा मी पुरुषोत्तमासाठी शिवून आणला आहे. पैसे रे कोठले? कोणाचे कर्ज काढलेस का फिचे दवडलेस? वडिलांनी विचारले. म्हणजे बघा, आईवडिलांना लगेच प्रश्न पडलाय की श्यामकडे एवढे पैसे कुठून आले की ज्याने नवा कोरा सदरा जो आहे, सदऱ्याऐवजी कोट आपल्या भावाला आणलेला आहे. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चले नाहीत. मी म्हटलं. मग उधार का शिवून आणला श्याम? वडिलांनी विचारलं. म्हणजे एकामागोमाग एक प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती श्यामवर सुरू झालेली आहे. कुठून तू पैसे आणले? कुणाचे पैसे आणले? उधार आणले का? फीचे दवडले का? की कोणाचे पैसे चोरलेस की काय? अशी एक अनामिक भीती या आईवडिलांच्या मनामध्ये आलेली आहे. भाऊ, श्याम जो आहे तो त्याच्या वडिलांना भाऊ म्हणायचा. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा. ते मी जमवले. गेल्या 2-3 महिन्यांचे सारे जमवले. त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णादादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमाला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? मी म्हटलं. अण्णा, हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले काही नाहीत, पण त्यांच्या त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते. त्या साऱ्या स्मृती झाल्या. बघा, ज्यावेळेस आईवडिलांना प्रश्न पडलेले आहेत की श्यामने हा नवीन कोट शिवण्यासाठी, पुरुषोत्तमसाठी जो कोट आणलाय तो शिवून आणण्यासाठी त्याने पैसे कुठनं आणले, त्यावेळेस श्यामने त्यांना सगळी हकीकत सांगितली की तुम्ही जे काही मला पैसे देत होता खाऊसाठी, आणा 2 आणे, ते मी साचवलेत आणि त्यातून हा मी कोट शिवून आणलेला आहे. कारण आई म्हणायची की तुझे अण्णादादा मोठे होतील आणि मग पुरुषोत्तमाला शिवतील कोट नवीन. ही गोष्ट जी आहे ही श्यामच्या मनाला लागली होती आणि त्याने मनामध्ये ही गोष्ट ठरवली होती की आता आपण कोट आणायचा आहे. आणि हा कोट बघितल्यानंतर पुरुषोत्तम खूप आनंदित झालेला आहे आणि आईवडिलांनाही एक अभिमान वाटला श्यामबद्दल. तर असा हा धडा होता.